नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे तो आहे माणगावच्या बायपासचा व्हिडिओ. तर मित्रांनो, अनेक व्हिडिओ झाले माणगाव बायपासचा. मग ह्या व्हिडिओमध्ये असं खास काय आहे की हा व्हिडिओ तुम्ही पाहावा. तर हा व्हिडिओ असणार आहे, हा थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे. का? कारण की हा व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहोत माणगाव बायपासच्या एंडिंग पॉईंट. हां, जे कोकणकडे जाणारा रस्ता आहे आणि जिथे माणगावचा बायपास एंड होणार आहे, त्या ठिकाणापासून माणगावचा बायपासची आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण असं दाखवलेलं आहे की जे माणगाव बायपासचं ब्रिज आहे, टर्न आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्या माणगावपासून एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला आहेत, त्या सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून या व्हिडिओमध्ये तुम्ही समजू शकता की माणगावचा बायपास कुठून कुठून कसा कसा गेलेला आहे ते. आणि शिवाय माणगावचा बायपास जेवढा रस्ता झालेला आहे, तो आपण वापरू शकतो का? वापरू शकतो तर का वापरू शकतो? नाही वापरू शकत तर का नाही वापरू शकत? तर त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि सोबतच गेल्या 8 दिवसामध्ये माणगाव बायपासचं काम किती झाले, ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच जो हा भाग आपण बघतोय, तो गेल्या व्हिडिओमध्येच कदाचित कॅप्चर झाला असेल, बघितला असेल. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, की हा आहे माणगाव बायपासचा एंड पॉईंट, जो गोव्याच्या साईडचा, कोकणाच्या साईडचा एंड पॉईंट आहे, तो आहे. आणि त्या एका साईडला रस्त्याचं काम थोडंफार झालेलं आहे, एक मोरी बांधून झालेली आहे आणि या एका साईडला काम चालू आहे. तर ह्या कामाचं लोकेशन तर तुम्हाला माहिती आहे, जिथे माणगाव बायपास एंड होतो, त्या ठिकाणची ही जागा आहे. आणि आता इथे हे जे समोरचं काम झालेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमची गाडी नेऊन हा रस्ता वापरू शकता का? माणगाव बायपासचा रस्ता तुम्ही अंशतः म्हणजे इथून पुण्याच्या रस्त्यापर्यंत वापरू शकतो का? असे काही जणांचे कमेंट्स होते. सो तो तुम्ही वापरू शकत नाही. ते का, ते आपण पुढे पाहूया. पुढचा रस्ता कसा आहे त्याच्यावरून ते तुम्हाला समजून येईल की का नाही वापरू शकत. सो चला तर आपण थोडे पुढे जाऊयात आणि पुढे रस्ता कसा आहे, कशा प्रकारे काम झाले ते सुद्धा पाहूयात. सो इकडून जर आपण उजव्या साईडला पाहिलं तर इकडे रस्त्याच्या लेवलचं काम झालेलं आहे. आणि वरचे जे सिमेंट आणि जी खडी टाकून जी लेवलिंग करतात फायनल लेअरच्या अगोदरचं, ते काम इथं झालेलं आहे. आणि पुढच्या कामासाठी आता ते बाकीचे पूर्ण लेवल करण्यासाठी किंवा त्यांना पाणी वगैरे मारायचं काम चालू आहे. सो हे कामसुद्धा खूप लवकरच होईल असं वाटतंय. पण जर थोडं इकडे बघितलं तर हा एक खूप कमी पट्टा आहे. एक अंदाजे 1 किलोमीटरचाच असेल पट्टा, की जो त्यांनी केलेला आहे. आणि बाकी इथपासून ब्रिजपर्यंतचं फक्त जे अगोदरचं काम होतं तेच आहे. म्हणजे इथे काही जास्त मोठा बदल झाला असं काही वाटत नाही. जो अगोदरचं काम होतं तेच आहे. आपण लास्ट व्हिडिओ केला होता, ते शूट केलं होतं सकाळी 7 वाजता. सो असं वाटत होतं की ते जे ट्रक वगैरे आहेत, ते दिवसभरामध्ये खूप फास्ट काम करत असतील. ठीक आहे, सुरुवातीला 1 आठवड्यामध्ये आपण पाहिलं तेव्हा काम झालेलं होतं. पण आत्ता तर पाहू शकता की आत्ता हे ट्रक इथेच आहेत. आत्ता सकाळचे 11-1 वाजले असावेत. तरी पण हे ट्रक अजून कुठेही कामाला गेलेले नाहीत. इथे सुद्धा ब्रिजचं सुद्धा काही काम झालेलं वाटत नाही आहे. ब्रिजच्या आजूबाजूला पण ते काही भराव वगैरे वाढलेला नाही आहे. तेवढंच आहे 8 दिवसापूर्वी. ह्या ब्रिजचं बोलाल तर ह्या ब्रिजसुद्धा तसंच आहे. ह्या ब्रिजमध्ये सुद्धा काहीही बदल दिसत नाही. काही छोटे-मोठे बदल असतील, पण इफेक्टिव्हली हे जे पटकन दिसून येतील असे काहीही बदल या ब्रिजमध्ये झालेले दिसत नाही आहेत आत्ता. कदाचित इकडे काहीही काम आत्ता ह्या वेळेला झालं नसावं ह्या 8 दिवसामध्ये. तर आता पुढे जाऊया थोडंसं. हा ब्रिजच्या साईडने आपण थोडं पुढे जातोय. आणि या ब्रिजमध्ये सुद्धा आपल्याला असं व्हिजिबल असं काहीही फरक दिसत नाही गेल्या 8 दिवसामध्ये. म्हणजे कदाचित इकडे ह्या ब्रिजपासून त्या एंड पॉईंटचा जो खड्डा खोदायचा आहे, तिथपर्यंत काही काम 8 दिवसात झालं असं वाटत नाही आहे. जे झाले ते 8 दिवसापूर्वी झालेलं होतं आणि तेवढंच आहे. सो इकडे पुढे आता पाहूयात. हा इकडच्या साईडला ब्रिज होता, तो आपण आत्ता पाहिला तो. जो ढालगर फाट्यावरून आतमध्ये रस्ता येतो त्याच ठिकाणचा. तर ह्याच्या अपोजिट साईडला ढालगर फाटा आहे. आणि इकडून आता पुढे जर पाहिलं तर त्या ब्रिजपासून इकडे पुढे जो जुना रस्ता झालेला होता तेवढंच काम आहे. इकडून जर तुम्ही पाहिलंत तर इकडे सुद्धा काहीही काम झालेलं नाही आहे. फक्त इथे एक झालं की इथे हा जो रस्ता होता इकडे वरती यायचा, तो अजून थोडा पुढून वरती येण्यासाठी होता. तो थोडासा तिथल्या इथेच वरती चढवलेला आहे. सो इकडे बाकी तरी काहीच काम झालेलं नाही आहे. आणि इकडे जर पाहिलं तर हा जो रस्ता जुना आहे तेवढाच आहे. इथे सुद्धा काहीही काम झालेलं नाही आहे. पुढे थोडं गेलो तर आता इथे तर थोडंफार साईडचं वगैरे काम बाकी आहे अजून. पण त्याला सुद्धा काही हात लावलेला नाही. आणि इकडे पुढे पाहिलं तर लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की एक लेन टाकून झाली नवीन-नवीन. पण आता इथे पुढे खूप जास्त लेन टाकलेले आहेत. उजव्या साईडचे असतील, डाव्या साईडचे असतील, तर
हे काम दिसतंय की 8 दिवसामध्ये ह्या ठिकाणी तरी खूप सारं काम झालेलं आहे आणि इथे लोकंसुद्धा पुढे काम करताना दिसतात. आता मी जेव्हा सांगत होतो की तुम्ही गाडी घेऊन येऊ शकत नाही, त्याचं कारण हे एक सुद्धा आहे की आता या ठिकाणी काम खूप फास्ट चालू आहे आणि इथून जर तुम्ही गाडी घेऊन जायचा प्रयत्न केला, तर तिथनं घेऊन जाता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या इकडच्याच रस्त्याने जावं लागेल. हा खूप खराब रस्ता आहे. धूळ जी आहे त्यांच्या मोठ्या-मोठ्या गाड्या जाऊन ही खूप जास्त इथं धूळ झालेली आहे. सो इथं गाडी चालवायला खूप जास्त त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे पुढे जो ह्याच्यानंतर जो रस्ता वगैरे आहे, त्याला हायवेला ते इकडं-तिकडं जायला लागतो आणि तिथे खूप लूज खडी वगैरे पडलेली आहे. सो तिथून गाडी तुमची स्लिप होऊ शकते. इथे तुम्ही पाहू शकता किती धूळ वगैरे आहे. पूर्ण पाय वगैरे खराब झालेले आहेत त्या गाडी चालवताना. गाडीसुद्धा पूर्ण माझी खराब झाली होती. एवढी जास्त धूळ आहे. सो एवढ्या मेहनतीसाठी तरी एक सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि इकडून तुला पाहू शकता आता इकडून आपल्याला पलीकडं रस्ता वगैरे दिसतोय. तिकडे जे-सी-बी वगैरे काम करतायत आणि इकडे पाहू शकता गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये आतामध्ये काम खूप झालेलं आहे आणि आता लोकंसुद्धा खूप जास्त काम करताना या ठिकाणी दिसतायत. सो इथे व्हिजिबली तुम्ही पाहू शकता की खूप जास्त काम झालेलं आहे आणि लोकंसुद्धा अजूनसुद्धा काम करताना दिसतायत. मोजमाप करतायत किंवा बाकी काही काम करतायत. सो इकडं काम होताना दिसतंय. बाकीच्या कुठल्याही मानगाव बसच्या पॅचच्या तुलनेमध्ये इथं काम करताना दिसतायत लोकं. सो हे आहे. ह्याच्या जर अपोझिट साईडला आपण जर पाहायला गेलो, तर ह्याच्या अपोझिट साईडला आहे माणगावचं एक गाव, जे भादाव गाव आहे. त्याच्या एक्झॅक्ट अपोझिट साईडला हा एरिया येतो आणि इथे जर समोर तुम्ही पाहिलंत, की इथं खडी वगैरे लूज खडी वगैरे अशी खाली पडलेली आहे. सो इथून गाडी चालवायला खूप जास्त रिस्की होऊ शकतो. तुमची गाडी स्लिप होऊ शकते. जर बाईकने कसं तर कारने यायचा प्रश्नच येत नाही. कारण का कार तुम्ही इकडं अशी इकडून तिकडं अशी चालू शकत नाही. जर तुमचं मोठा ट्रक वगैरे असेल, तर तुम्ही घेऊन चालू शकता. पण त्याचा खूप जास्त अडथळा आहे इथल्या गाड्यांना. ते सुद्धा पुढे दाखवतो. कारण का मला बाईक घेऊन जायला पण पुढे त्रास होत होता. बघा इथे खूप जास्त लूज खडी होती. सो इथून सुद्धा तुम्ही गाडी चालू शकत नाही. ते बऱ्याच वेळेला कधी-कधी खडी असते, कधी-कधी खडी एवढी जास्त असते की तुम्हाला ढकलत पण गाडी न्यावी लागेल, एवढी खराब कंडिशन असते रस्त्याची इथे. सो तुम्ही हा रस्ता वापरू शकत नाही आत्ताच्या कंडिशनला. जेव्हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा तुम्ही पाहू शकता आणि पुढे तुम्ही ब्रिज पाहताय आणि हा ब्रिज जो तुम्ही पाहताय तो काळ नदीवर तो कुठे आहे एक्झॅक्ट? तर जो माणगावची गावदेवी आहे, देवी वाकडाई, तर त्या मंदिराच्या तर इकडच्या साईडला लेफ्ट साईडला जिकडे जी नारळाची झाडं वगैरे दिसत आहेत त्या ठिकाणी ते आहे मंदिर आणि एक्झॅक्ट लोकेशन त्याची अपोजिट साईडला ह्या ब्रिजची आहे आणि हा जो ब्रिजचं काम आहे ते गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये 8 दिवसामध्ये एवढंच झालेलं आहे की इकडच्या लेफ्ट साईडचा जो ब्रिज होता त्याच्यावरती शेवटच्या टप्प्यामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणासाठी स्टील वगैरे टाकायचं काम चालू आहे आणि दुसरं म्हणजे इकडे जे काही गेल्या वेळेला 2 गर्डर खाली आणले होते ते वरती चढवले, त्यासोबत अजून 3 गर्डर आणून ते सुद्धा वरती टाकलेले आहेत. म्हणजे एकूण टोटल 5 गर्डर आणलेले आहेत 8 दिवसामध्ये आणि ते वरती चढवण्याचं काम झालेलं आहे. सो बाकी इथे सुद्धा काहीही काम नाही आहे. फक्त हे 5 गर्डर वरती चढवण्याचं काम झालेलं आहे. तर इकडे सुद्धा एवढंच काम झालेलं आहे. ह्याच्याशिवाय इकडे सुद्धा काही काम नाही झालेलं आणि त्यासोबतच थोडं पुढे वरती आलो आणि पाहू शकतो की इकडे सुद्धा गर्डर बनवायचं वगैरे आता काही काम चालू असल्यासारखं काही दिसत नाही. जे जुने काही होते तेच आणि याशिवाय पुढे आता गर्डरसुद्धा एवढे लागणार नाहीत असा अंदाज असावा. कारण की आता फक्त एका साईडचेच 5-5 एक 10 गर्डर लागणार असतील आणि कदाचित हे 10 गर्डर इथं असावेत. सो या ब्रिज जवळ सुद्धा एवढं काही फास्ट काम होतं या वेळेला असं काही वाटत नाही आहे आणि जी लास्ट टाइम गर्डर मशीन आणलेली जी गर्डर वाहून नेते ती सुद्धा इकडे कुठे दिसत नाही, कदाचित पलीकडे वगैरे असावी. पण हे असं काम या ठिकाणी चालू होतं आणि आता इकडून तर तुम्हाला माहितीच आहे की इथून ते पूर्ण डोंगराजवळ जिथे ते डोंगर तोडून वगैरे खड्डा करायचं लेवल करायचं काम चालू आहे तिथपर्यंत तर काहीच काम चालणार नाही कारण का ते अगोदरच पूर्ण झालेलं आहे. दुसरं काय ह्याचं काम नाही आहे इथे. सो इकडे तुम्ही पाहू शकता तर ही जी लोकेशन आहे त्याच्या अपोजिट साईडला इथे आहे माणगावचं कचरा व्यवस्थापन केंद्र आणि इकडे जर आपण पाहिलं लेफ्ट साईडला तर जो आपण पुण्याला जर रस्ता जातो तुम्हाला माहिती असेल तर माणगावची जी शेवटची वस्ती वगैरे लागते ती एक्झॅक्ट ह्या साईडला आहे, डाव्या साईडला आहे.
आणि इकडे पुढे तर आपल्याला डायरेक्ट माहिती आहे का आता डोंगराच्या जवळ काम चालू आहे, तेच काम चालू आहे. आणि जी मी मगाशी बोललो की आपण मोठे वगैरे गाडी आणू शकत नाही ह्या साईडला, त्याचं कारण तुम्हाला इथे पुढे दिसेल की इकडे तुम्ही पुढे पाहू शकता की इकडे JCB वगैरे आहेत. ते पुढे पाहू शकता तुम्ही, की त्यांची सतत वर्दळ चालू असते, मोठे-मोठे हायवा वगैरे चालू असतात. त्यामुळे त्यांच्यामधून आपल्याला गाडी काढावी लागते आणि याच ठिकाणी जर तुमची मोठी गाडी वगैरे असेल, तर ते पॉसिबल होऊ शकत नाही. इथे तुम्ही पाहू शकता हे लेवल वगैरे चेक करायचं काम चालू आहे आणि तिकडे JCBचं सुद्धा काम चालू आहे. इकडे वरती एक JCB चाललेलं आहे. सो अशा ठिकाणावरून इथं खाली पण पाहू शकता इथे माती वगैरे किती लूज वगैरे आहे. सो इथून अशी गाडी चालवायला खूप जास्त ते त्रास होऊ शकतो. सो हा रस्ता नाही वापरू शकत आपण आणि जर आपण फक्त आपला विचार करतो, पण इकडून तर सारख्या सगळेच जण गाडी चालवायला लागले, किमान दिवसातून 20-30 लोकं जरी गेले ना, तरीसुद्धा त्यांच्या कामामध्ये अडथळा होऊन रस्त्याचं काम व्हायला खूप जास्त उशीर होऊ शकतो. म्हणून कोणी इकडून गाडी घेऊन येऊ नये. आम्ही जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा त्यांच्या कामामध्ये अजिबात त्यांना अ, अडथळा निर्माण होणार नाही ह्याचा पहिला विचार करतो आणि तेव्हाच गाडी घेऊन पुढे जातो. सो इथे हे पण काम चालू आहे, ते पण खूप स्लो काम चालू असल्यासारखं आता वाटायला लागलं. कारण की गेल्या वेळेपासून हे जवळ-जवळ 15 ते 20 दिवसापासून इथे लेवल करायचं काम चालूच आहे आणि एकच मशीन आहे करते. जर एवढं हे मोठं काम आहे, तर ॲटलीस्ट 2-1 मशीन तरी कंटिन्यू लावल्या पाहिजे होत्या. त्याचं काम पाहिलं तर हे सुद्धा सेम लास्ट टाईम जेवढं झालेलं होतं तेवढंच इकडं दिसतंय. एवढं काही 8 दिवसामध्ये काम झालेलं आहे असं वाटत नाहीये. लास्ट टाईम जेवढी लेवल वगैरे रस्त्याची झाली होती तेवढीच आहे. ठीक आहे की ब्रिजमध्ये थोडीशी लेवल व्यवस्थित केलेली वगैरे दिसते. पुढचा जो हा ब्रिज आहे तो आहे निजामपूर रोडचा ब्रिज. जिकडे पुणा साईडला जो रस्ता जातो त्याच्यावरचा ब्रिज असणार आहे आणि ह्याची जी लेवल आहे ती एक्स्ट्रा केल्यासारखी वाटते. कारण का इकडे पाऊस वगैरे खूप जास्त पडतो कोकणामध्ये. सो ती माती आहे ती नीट व्यवस्थित बसावी लागते. नंतर पाऊस जर पडला तर ती माती जर लूज बसली असेल तर खाली जाणारे रस्ता वर-खाली होणार. असं काम झालेलं होतं लोणेरेच्या त्या ठिकाणी सुद्धा. सो इकडे सुद्धा तशा काही गोष्टी होऊ नये म्हणून ती माती व्यवस्थित खाली लेवल करण्याची म्हणजे प्रेस करून लेवल करायचं काम चालू आहे आणि ते काम दिसतंय की 8 दिवसात ते झालेलं आहे. पण बाकी तरी इकडे सुद्धा काही काम झालेलं असं वाटत नाहीये. आता इकडे सुद्धा पाहू शकता की खाली खूप लूज अशी खडी वगैरे पडलेली आहे आणि म्हणजे लूजच आहे ती अगोदरपासूनच पडलेली आहे म्हणजे रस्त्याच्या कामासाठी इव्हन त्यांच्या ज्या गाड्या आहेत मोठ्या-मोठ्या हायवेवर ट्रक वगैरे आहेत, त्या काय एकूण इझिली निघून जातात त्यांना काहीही त्रास होत नाही. पण आपल्यासारख्या बाईक्स असतील किंवा कार असेल त्यांना नक्कीच ही दगडं लागू शकतात. खालचं गाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि हा आहे तो ब्रिज जो पुण्या साईडला उजव्या साईडला जातो आणि डाव्या साईडला माणगाव शहरामध्ये जातो. सो इकडे सुद्धा किती गाड्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. इव्हन जेव्हा पुण्या साईडच्या गाड्या आणि मुंबई साईडच्या गाड्या जेव्हा एकाच वेळेला माणगावमध्ये जमा होतात, तेव्हाच माणगावचं ट्रॅफिक जास्त होत जातं. सो इथे सुद्धा खूप गाड्या आहेत आणि इकडून आता आपण सरळ जाणार आहोत माणगाव बायपासच्या स्टार्टिंग पॉईंटच्या तिकडे, जो रेल्वे स्टेशनपर्यंत आहे तो. सो इकडून आपण आता वरती जातोय आणि हा ब्रिजचं काम सुद्धा आता काहीच इकडं या साईडला काहीच चालू नाही आहे. जी लेवल वगैरे केलेली होती तेवढंच काम ह्या साईडला सुद्धा आहे. आता हा इकडे लेफ्ट साईडला जो मला एरिया दिसतोय, ते सुकला एरिया आहे. तो एरिया आहे म्हणजे माणगाव बायपासचे जे काम करणारे ज्या संस्था आहेत त्यांचा एरिया आहे. सो त्यांची लोकांची ऑफिसेस वगैरे तिथल्या मशिनी वगैरे सगळ्या या ठिकाणी आहेत आणि इकडे सरळ पुढे पाहिलं तर माणगाव बायपासचा जो रस्ता आहे, जो अगोदर झालेला होता या ब्रिजपर्यंत, तो तसाच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेला नाही आहे. सो आपण डायरेक्ट इकडून आता जाऊयात त्या रस्त्यावरून रेल्वे स्टेशनजवळ जिथे रस्त्याचं काम झालेलं आहे ते पाहायला. तर चला तर डायरेक्ट तिथे जाऊया आणि इकडं पाहू शकता की असे मोठमोठे हायवा इकडे खूप वेळा येतच असतात. त्यामुळे इकडे दुसऱ्या कुठल्या गाड्या चालवणं खूप जास्त धोकादायक होऊन जातं आणि मुख्य म्हणजे ह्या साईडला हा जो पुढे ब्रिज आहे, जो आपण बोलतो, त्या ब्रिजचं काम होणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच हा बायपास चालू शकतो. जर आपण अगोदरच्या काही गोष्टी पाहिल्या, तर ते छोटे-मोठे रस्ते तयार करून एखादा रस्ता वापरण्यासाठी तयार करून द्यायचे. पण हा रस्ता असा आहे, की रेल्वे ब्रिजच्या वरून जातो. सो हा रस्ता झाल्याशिवाय माणगाव बायपास तुम्ही वापरू शकत नाही. इव्हन फक्त म्हणजे मुंबईकडून येणाऱ्या गोष्टींसाठी, गाड्यांसाठी.
पुण्याकडचा रस्ता तुम्ही वापरू शकता काही दिवसानंतर जर रस्ता नीट झाला तर. पण हा ब्रिज होणं खूप महत्त्वाचं आहे. पण जर तुम्ही इथे पाहिलंत तर तेवढी मॅनपॉवर इथे काम करताना दिसत नाही. जेवढं बोललं जातं की काम खूप फास्ट चालू आहे, खूप फास्ट चालू आहे. पण ते या ठिकाणी आलेले दिसत नाही. आता इकडं तुम्ही रेल्वे स्टेशन पाहता आणि रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असणारा हा ब्रिज, पण याचं काम असं म्हणावं तितकं फास्ट दिसत नाहीये. जेवढे लोकं दिसायला पाहिजे काम करताना किंवा मशिनरीज दिसायला पाहिजे पटापट, पटापट काम करताना. तर या गोष्टी इथे दिसत नाही. फक्त बोललं जातंय की काम खूप फास्ट आहे. पण त्या गोष्टी इथे ॲक्चुअलीमध्ये ग्राउंड फ्लोअरला दिसत नाहीयेत. सो हा इथपर्यंतचा व्हिडिओ होता. आता पलीकडे आपण जाऊयात. इकडे तर काही काम फास्ट होताना दिसत नाहीये. पलीकडे जाऊन बघूयात की पलीकडे काम किती आहे आणि तिथली परिस्थिती अगदी वेगळी आहे. ह्याच्या खूप अपोझिट परिस्थिती आहे. आणि 8 दिवसामध्ये खूप जास्त काम तिकडे झालेलं सुद्धा आहे. सो दादा पलीकडे जाऊयात, पलीकडे पाहूयात काम कसं झालेलं आहे ते. तर मित्रांनो आपण आता पलीकडे आलेलो आहोत आणि पलीकडे इकडे तुम्ही पाहू शकता की गर्डर वगैरे ठेवलेले आहेत आणि काही ठिकाणी गर्डर वगैरे बनवायचं काम चालू आहे. गर्डर म्हणजे ॲक्चुअली काय असतो, हा जो आपल्या शेपमध्ये दिसतायत, त्या शेपमध्ये स्टील वगैरे जॉइंट केलं जातं आणि त्यामध्ये सिमेंट भरून ते नंतर इकडे वरती ब्रिजच्या टाकलं जातं आणि त्याच्यावरती फायनल ब्रिज येतो. सो हे खूप महत्त्वाचं असतात. त्यांना तयार वगैरे करण्यासाठी जो स्टील वगैरे वापरतात त्याचा खूप असा एकदम डेन्स असा एक सांगाडा तयार केला जातो पहिले, नंतर त्यामध्ये सिमेंट भरला जातो. कारण का तो खरंच खूप मजबूत असतो आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो ब्रिजचा. आता इकडे आपण थोडं पुढे आलेलो आहोत आणि पाहू शकतो की ब्रिज वगैरेच्या इकडे कॉलम वगैरे काढण्यासाठी खड्डे वगैरे केलेले होते लास्ट टाईम. त्याच्यामधून कॉलम वगैरे काढण्याचं काम चालू आहे. इकडे एक ब्रिज चं कॉलम येईल, ह्या उजव्या साईडला एक येईल आणि पुढे सुद्धा कॉलम काढायचं काम वगैरे चालू आहे. पुढचे पलीकडचे कॉलम वगैरे थोडेसे वरती काढलेले आहेत. सो इकडे काम खरंच दिसतंय करताना करताना दिसण्यात येत आहेत आणि इझिली काम समजतंय की इकडे चालू आहे ते. आणि इकडची परिस्थिती पाहून तुम्ही बोलू शकता की खरंच खूप फास्ट काम इकडे चालू आहे.